नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप 2025-26। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे की रिलायन्स ग्रुपतर्फे ज्या विद्यार्थ्यांनी 2025-26 या अकॅडमिक इयरमध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे, मग ते प्रोफेशनल किंवा नॉन प्रोफेशनल कोर्सेस असो, त्यामध्ये UG आणि PG कोर्सेस असो, त्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग, फार्मसी, त्यानंतर MBA, ME, MTech, MPharm, BSc ॲग्री, आर्किटेक्चर, ॲग्रिकल्चर, त्यानंतर BA, BCom, BCS अशा पद्धतीने कोणताही अभ्यासक्रम असो, पण त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना 2 लाखापर्यंत स्कॉलरशिप भेटणार आहे। त्यासाठी संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि स्कॉलरशिप संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्च बारमध्ये रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप असे टाईप करायचे आहे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी www.scholarship.reliancefoundation.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। तर त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशिप आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलरशिप असे 2 ऑप्शन दिसणार आहेत। यामध्ये आता आपण सुरुवातीला अंडर ग्रॅज्युएट स्कॉलरशिपमध्ये आहोत। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आपण जर यावर्षी UG कोर्सेससाठी म्हणजेच इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्री, त्यानंतर आर्किटेक्चर, BCA, BCS अशा कोर्सेससाठी BA, BCom या कोर्सेससाठी ॲडमिशन घेतला असेल तर त्या संदर्भातील माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला क्लिक हिअर टू नो मोरवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्कॉलरशिप फीचर्समध्ये या ठिकाणी आपल्याला सपोर्ट मेरिटियस स्टुडंट्स फ्रॉम ऑल कॉर्नर्स फ्रॉम द कंट्री विथ ॲन अंडर ग्रॅज्युएट कॉलेज एज्युकेशन, म्हणजे अंडर ग्रॅज्युएट कॉलेजला ज्यांनी ॲडमिशन घेतलं आहे UG कोर्सेसला त्या विद्यार्थ्यांसाठी आहे। फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप भेटणार आहे, कोणत्याही ब्रँचचा असला, कोणत्याही स्ट्रीमचा असला तरी। त्यानंतर मेरिटवरती स्कॉलरशिप भेटणार आहे अप टू 5000 अंडर ग्रॅज्युएट स्कॉलर्स, म्हणजे 5000 विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप भेटणार आहे आणि ती मॅक्झिमम 2 लाखापर्यंत ही स्कॉलरशिप भेटणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन अँड सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे। तर यामध्ये सुरुवातीला आपली लास्ट डेट या स्कॉलरशिप फॉर्मची ही 4 ऑक्टोबर 2025 आहे आणि त्यामध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्ये सुरुवातीला आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। त्यामध्ये आपली पर्सनल इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर ॲडमिशनची इन्फॉर्मेशन, त्यानंतर काही जर आपल्याला अचिव्हमेंट किंवा अवॉर्ड्स मिळाले असतील त्याची इन्फॉर्मेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। त्यानंतर आपली एक ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे, ती आपली 1 तासाची टेस्ट असणार आहे आणि ती आपल्याला 60 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे, MCQ टाईप असणार आहे। त्यानंतर मग आपलं सिलेक्शन होणार आहे। तर अशा पद्धतीने आपली सिलेक्शनची प्रोसेस आहे। तर या ठिकाणी जी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे त्याचं सॅम्पल पेपर या ठिकाणी दिलेलं आहे। तर या ठिकाणी आपण क्लिक हिअर फॉर सॅम्पल ॲप्टिट्यूड टेस्ट क्वेश्चन पेपरवरती क्लिक करायचं आणि त्यामध्ये आपल्याला जे MCQ क्वेश्चन्स आहे ते क्वेश्चन्स दिलेले आहेत। आपण एक्झाम देण्यापूर्वी हे सॅम्पल क्वेश्चन्स पण आपण व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपले सॅम्पल क्वेश्चन या ठिकाणी दिलेले आहेत। तर अशा पद्धतीने टेस्ट पेपर असणार आहे। त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तर या ठिकाणी आपण क्लिक हिअर टू अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे। तर या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बी अ रेसिडेंट इंडियन सिटिजन, त्यानंतर पास स्टँडर्ड ट्वेट विथ मिनिमम 60%, म्हणजेच विद्यार्थी हा भारतीय नागरिक असावा आणि त्याला 12वीत कमीत कमी 60% असावे। त्यानंतर करंटली इनरोल इन फर्स्ट इयर, म्हणजे यावर्षी 2025-26 यावर्षी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले असावे फुल टाईम डिग्री कोर्सेससाठी इन एनी स्ट्रीम। त्यानंतर स्टुडंट हॅव्हिंग हाऊस होल्ड इन्कम ₹15 लाख पर्सेंटेज गिवन टू 2.5, म्हणजेच 2.5 लाख ते 15 लाखापर्यंत इन्कम असला तरी चालणार आहे, पण त्यात फर्स्ट प्रायोरिटी 2.5 लाख
पेक्षा ज्यांचं कमी उत्पन्न आहे त्यांना असणार आहे. त्यामुळे आपलं उत्पन्न हे मॅक्झिमम 2.5 लाखापर्यंत पाहिजे आणि ॲप्टिट्यूड टेस्ट इज मॅन्डेटरी. त्यानंतर कोणते विद्यार्थी इलिजिबल नाही आहे, तर ज्या विद्यार्थी सेकंड इयरला आहे म्हणजे त्यांनी मागच्या वर्षी ॲडमिशन घेतलेलं आहे असे विद्यार्थी इलिजिबल नाही आहे. त्यानंतर ज्यांनी द स्टुडंट हू हॅव पास डिप्लोमा ऑफ द स्टँडर्ड 10 म्हणजेच ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे 10वी नंतर ते विद्यार्थी पास नसणारे असे पद्धतीत दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक हिअर टू अप्लायवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला आपली माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आय एम रेसिडेंट इंडियन सिटीजन हू हॅज पास स्टँडर्ड पेड मिनिमम 60% मार्क्स अँड इज इनरोल इन फर्स्ट इयर म्हणजेच 12वीला 60% मार्क्स आहे आणि फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे. तर या ठिकाणी टिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 12th स्टँडर्ड पर्सेंटेज टाकून घ्यायची आहे. पर्सेंटेज टाकल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट डिग्री स्ट्रीम, तर यामध्ये तुम्ही आर्किटेक्चर, आर्ट्स, बिझनेस मॅनेजमेंट, कॉमर्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, एज्युकेशन, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, सायन्स, हॉस्पिटॅलिटी, लॉ, मेडिकल, प्रोफेशनल डिग्रीज असे ऑप्शन या ठिकाणी असणार आहे. तर यामध्ये तुम्ही BA BCom असेल तर एज्युकेशन निवडायचं आहे. या ठिकाणी मी आता इंजिनिअरिंग स्टुडंट आहे तर या ठिकाणी मी इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी असं ऑप्शन सिलेक्ट केलं आहे. तुम्ही फार्मसी असेल तर फार्मसीचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट डिग्री टाईप, तर या ठिकाणी BE BTech असे ऑप्शन आहेत. या ठिकाणी मी BE सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर आपले डिग्री ड्युरेशन किती वर्षाचा कोर्स आहे तो 4 इयर्स. त्यानंतर तुमचा फर्स्ट नेम टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर फर्स्ट नेम टाकल्यानंतर तुमचं मिडल नेम म्हणजे फादर नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर लास्ट नेम टाकायचं आहे म्हणजे सरनेम टाकायचं आहे. त्यानंतर आपला ईमेल ID या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि ईमेल ID टाकल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपला जिल्हा चॉईस करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही कुठे ॲडमिशन घेतला आहे तो जिल्हा या ठिकाणी त्या कॉलेजचा जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपलं सिलेक्ट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला या स्कॉलरशिपबद्दल कुठून माहिती भेटली, ईमेलद्वारे किंवा वेब सर्च किंवा तुम्हाला जर ज्या विद्यार्थ्याला अगोदर ही स्कॉलरशिप मिळाली त्या थ्रू किंवा तुम्हाला जर कोणी स्टाफनी सांगितलं असेल तुमच्या कॉलेजच्या प्रोफेसरने तर ते आहे. त्यानंतर तुम्हाला जर यामध्ये यूट्यूबवरून तुम्हाला माहिती मिळाली असेल तर यूट्यूब आहे. त्यानंतर तुमचं फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला कुठून माहिती मिळाली ते तर मी या ठिकाणी यूट्यूब रिलायन्स फाउंडेशन सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर सिलेक्ट हाऊसहोल्ड इन्कम, तर या ठिकाणी तुमचा इन्कम जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तो ऑप्शन आहे लेस दॅन ऑर इक्वल टू ₹2,50,000. त्यानंतर बिटवीन 2,50,000 1 to 5 लाख, 5 लाख 1 to 7,50,000, 7,50,000 असे ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी माझा 2.5 लाखापेक्षा कमी आहे म्हणून मी सुरुवातीला लेस दॅन ऑर इक्वल टू ₹2,50,000 ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी आय हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑर द इन्फॉर्मेशन आर ट्रू अँड ॲक्युरेट या ठिकाणी टिक केलं आहे. त्यानंतर खाली पण दुसऱ्या ठिकाणी पण टिक करून घ्यायचं आणि या ठिकाणी आपला कॅप्चा टाकायचा आहे. तर मित्रांनो कॅप्चा टाकताना हा केस सेन्सिटिव्ह असणार आहे म्हणजेच कॅपिटल असेल तर कॅपिटल आणि स्मॉल असेल तर स्मॉल आपल्याला टाकायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर यू आर एलिजिबल टू अप्लाय टू द स्कॉलरशिप मे नाव प्रोसीड टू स्टार्ट द ॲप्लिकेशन प्लीज चेक युअर ईमेल फॉर लॉग इन इन्स्ट्रक्शन्स. तर आपल्या ईमेलवरती लॉग इनचे इन्स्ट्रक्शन्स आलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला एक टेस्ट मेसेज पण आलेला आहे. तर या ठिकाणी डनवरती क्लिक करायचं आहे आणि डनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या ईमेल IDला जे आपले लॉग इनचे क्रेडेन्शियल आलेले आहेत म्हणजेच आपला युजर नेम पासवर्ड तो या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपल्या ईमेल IDला आपला जो युजर नेम आणि पासवर्ड आलेला आहे तर तो लॉग इन करण्यापूर्वी या ठिकाणी क्लिक हिअर टू कंप्लीट एलिजिबिलिटी क्वेश्चनरीजवरती क्लिक करून आपली संपूर्ण प्रोसेस सुरुवातीला कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो तुमचा जर पासवर्ड घेत नसेल तर तुम्ही तो पासवर्ड रिसेट पण करू शकता, फॉरगेट पण
करू शकता। तसेच या ठिकाणी मित्रांनो जी आपली वेबसाईटची लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण डायरेक्टली तेथून पण लॉग इन करू शकता। तर या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक OTP येणार आहे। तो OTP आपल्या मेल ॲड्रेसला आणि मोबाईल नंबरवरती येणार आहे। तो OTP जो आपल्याला टेक्स्ट मेसेजला आलेला आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे। आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला रिमार्क्समध्ये प्लीज रीड द गायडन्स टू ॲप्लिकंट्स बिफोर ओपनिंग द ॲप्लिकेशन पेज, तर या ठिकाणी यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गायडन्स टू ॲप्लिकेशन तर त्याची PDF ओपन झालेली आहे। तर आपल्याला फॉर्म भरण्यापूर्वी या ठिकाणी संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित बघून घ्यायची आहे, वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपला फॉर्म फिल करायचा आहे। तर अशा पद्धतीने 8 पेजमध्ये आपली माहिती दिलेली आहे। या ठिकाणी तुमचं क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्यामध्ये नंबर ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन 60 असणार आहे, टाईम, मिनिट्स, मार्क्स असं संपूर्ण इव्हॅल्युएशन या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर आपल्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिलेले आहे। अशा पद्धतीने माहिती या ठिकाणी दिलेली आहे। आणि या ठिकाणी कंटिन्यू ते वाचून झाल्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर आपल्याला टोटली 5 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे। यामध्ये सुरुवातीला जनरल इन्फॉर्मेशन म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यानंतर ॲकॅडमिक, त्यानंतर अवॉर्ड्स, त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड आणि त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म रिव्ह्यू, असं 5 पद्धतीमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर या ठिकाणी फर्स्ट स्टेप आहे जनरल। तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पर्सनल डिटेल्समध्ये आपलं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम आणि मेल ID ॲटोमॅटिकली आलेला आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल। त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी अल्टरनेट मोबाईल नंबर, तुमच्याकडे दुसरा मोबाईल नंबर असेल तर तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी प्लेस ऑफ बर्थमध्ये आपला जन्म कुठे झाला आहे ते ठिकाण टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी रिलिजनमध्ये तुम्ही बुद्धिस्ट, ख्रिश्चन, हिंदू, इस्लाम, जैन, शीख, ऑदर्स असे ऑप्शन आहेत। तर या ठिकाणी मी हिंदू हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे। आपण आपल्या रिलिजननुसार ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर मदर टंग, यामध्ये तुमचे बंगाली, कन्नडा, गुजराती, पंजाबी, तेलुगू अशा वेगवेगळ्या भाषा दिलेल्या आहेत। तर या ठिकाणी मी मराठी सिलेक्ट केली आहे, मदर टंग। त्यानंतर आपली नॅशनॅलिटी ॲटोमॅटिकली आलेली आहे। त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजेच तुम्ही जर हँडिकॅप असाल तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे आणि तुम्ही जर त्याच्यात हँडिकॅप नसाल तर या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबलवरती टिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस डिटेल्समध्ये करंट ॲड्रेस टाकायचा आपल्याला। या ठिकाणी आपलं ॲड्रेस टाकून घ्यायचं आहे, आपलं गावाचं नाव, एरियाचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपला पिनकोड टाकायचा आहे, 6 अंकी पिनकोड टाकायचा आहे आणि पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्या पिनकोडनुसार आपली गावाच्या यादी दिसणार आहे, तर त्यामध्ये आपलं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला जिल्हा, स्टेट आणि कंट्री या ठिकाणी ॲटोमॅटिकली आलेले आहे पिनकोडनुसार। त्यानंतर आपला परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज अ करंट ॲड्रेसवरती टिक करायचं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी फॅमिली डिटेल्सची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे। तर या ठिकाणी नंबर ऑफ मेंबर्स इन युअर फॅमिली म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये तुम्ही पकडून टोटल किती मेंबर आहे ते टाकायचे। तर या ठिकाणी मी 4 टाईप केला आहे। त्यानंतर तुम्ही भाऊ बहीण किती आहात ते टाकायचं आहे, ते समजा 2। त्यानंतर तुम्ही 2 जण आहात, त्यामध्ये तुम्ही जर फर्स्ट पर्सन असाल म्हणजे मोठे असाल तर फर्स्ट पर्सन आणि लहान असाल तर सेकंड जनरेशन, आणि तुम्ही जर 3 भाऊ बहीण असाल तर अदर, थर्ड ऑर मोर असं ऑप्शन सिलेक्ट करू शकता। तर या ठिकाणी मी फर्स्ट पर्सनचा ऑप्शन सिलेक्ट केला असत आहे। यानंतर आर यू अ चाइल्ड ऑफ सिंगल पॅरेंट, तर या ठिकाणी मी नोवरती क्लिक केलं आहे। त्यानंतर आर आयदर ऑफ युअर पॅरेंट डिसीज म्हणजेच तुमचे आई किंवा वडील यापैकी कोणी मृत पावलं आहे का, असेल तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, नसेल तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता आपले रिलेशनशिप डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहेत। तर यामध्ये तुम्हाला सुरुवातीला समजा तुम्ही सेल्फ सिलेक्ट
केलं तर या ठिकाणी तुमचं सेव्ह, तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचं एज्युकेशन टाकायचं आहे, तुमचं ऑक्युपेशन टाकायचं आहे, त्यामध्ये तुम्ही स्टुडंट्स टाकू शकता. त्यानंतर ॲन्युअल इन्कम. तर मित्रांनो, आपला ॲन्युअल इन्कम टाकताना आपण आपला 00 टाकायचा आहे. समजा आईचा पण असेल तर तो पण 00 टाकायचा आहे, बहिणीचा पण समजा ती जॉब करत नसेल, एज्युकेशन घेत असेल तर 00 टाकायचा आहे, आणि वडिलांचा जो इन्कम आहे तो इन्कम आपल्याला टाकायचा आहे. अशी सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी सेव्ह करायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला रिलेशनशिपमध्ये मदर, फादर, सेल्फ आणि सिस्टर असेल तर सिस्टरची माहिती आपण फिल करू शकतो, आणि या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू करून घ्यायचं. सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिसणार आहे. रिलेशनशिप, नेम, एज्युकेशन, ऑक्युपेशन, ॲन्युअल इन्कम. त्यानंतर या ठिकाणी पॅरेंट, गार्डियन्स, कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे, सरनेम टाकायचं आहे, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा मेल ID टाकायचा आहे. रिलेशनमध्ये या ठिकाणी फादर, ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे, आणि गाव सिलेक्ट केल्यानंतर आपले डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि कंट्री या ठिकाणी ॲटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपली इन्फॉर्मेशन सेव्ह होत आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला ॲकॅडमिकमध्ये आपल्याला 10वी आणि 12वीच्या डिटेल्स टाकून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला आपलं हायर एज्युकेशन 12th सिलेक्ट करून आपल्याला 12thचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. पासिंग इयर टाकायचं आहे. त्यानंतर पासिंग इयर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बोर्ड टाकायचं आहे. तुमचं समजा CBSE असेल तर CBSE, ICSE किंवा अदर स्टेटचे बोर्ड असेल तर ते सिलेक्ट करायचे, किंवा तुमचं जर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर ते बोर्ड सिलेक्ट करायचे. त्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, 12वीला समजा तुम्ही सायन्सला असाल तर या ठिकाणी तुम्ही इंग्लिश सिलेक्ट करू शकता. समजा तुम्ही आर्ट्स कॉमर्सला असाल तर तुम्ही मराठी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर स्ट्रीम या ठिकाणी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तर या ठिकाणी मी सायन्स सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर आपल्या कॉलेजचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, इन्स्टिट्यूट नेम टाकायचं आहे. इन्स्टिट्यूट नेम टाकल्यानंतर या ठिकाणी आपलं इन्स्टिट्यूटचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र. त्यानंतर इन्स्टिट्यूट, डिस्ट्रिक्ट, आपल्या कॉलेजचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, टाकायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर आपले 12वीचे मार्क्स, मॅक्झिमम मार्क्स, टोटल किती मार्क्स आहे ते टाकायचे, आणि त्यापैकी ऑप्टेन मार्क्स म्हणजे आपल्याला किती मार्क्स मिळालेले आहे ते टाकायचे. आणि त्यानंतर टॅब दिल्यानंतर आपले पर्सेंटेज ऑटोमॅटिकली या ठिकाणी आलेले. त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. 12वीच्या डिटेल्स झाल्यानंतर आपल्याला 10वीच्या डिटेल्स सेव्ह करायचे आहेत. या ठिकाणी 10 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपलं 10वीचं पासिंग इयर टाकायचं आहे. पासिंग इयर झाल्यानंतर आपलं बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्टेट बोर्ड, CBSE किंवा ICSE बोर्ड असेल किंवा अदर स्टेटचे बोर्ड असतील ते बोर्ड सिलेक्ट करायचं. तर मी या ठिकाणी स्टेट बोर्ड सिलेक्ट केलं आहे. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मराठी. त्यानंतर आपलं इन्स्टिट्यूट नेम म्हणजे शाळेचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे शाळेचं. त्यानंतर जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर आपले मॅक्झिमम मार्क्स आणि ऑप्टेन मार्क्स टाकून घ्यायचे. पर्सेंटेज ऑटोमॅटिक आल्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे. डेटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये आता तुम्ही करंट या चालू वर्षात कुठे ॲडमिशन घेतलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर ते तुम्ही या ठिकाणी एज्युकेशन UG, त्यानंतर डिग्री आपली इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आणि बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस जी इन्फो टाकली त्यानुसार आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिग्री प्रोग्राममध्ये, तर त्यामध्ये तुमचं इंजिनिअरिंगमध्ये कुठली ब्रँच आहे ती ब्रँच तुम्ही या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर तुमचं कॉलेजचं नाव ॲटोमॅटिकली या ठिकाणी येणार आहे. सुरुवातीला तुम्ही कॉलेजचे 4-5 अक्षरात नाव टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॉलेजचं नाव दिसणार आहे, ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं स्टेट, त्यानंतर आपला जिल्हा, कॉलेजचा जिल्हा सिलेक्ट करायचा. करंट स्टार्ट इयर आपण कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतलं आहे तर ते 2025 सिलेक्ट करायचं आहे. ड्युरेशन तुमचं 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षाचा कोर्स आहे त्या पद्धतीत सिलेक्ट करायचं. तर मी या ठिकाणी 4 वर्ष आणि पासिंग इयर या ठिकाणी 4 वर्ष म्हटल्यानंतर 2029 ॲटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे. डेटा सेव्ह झालेला आहे सक्सेसफुली. त्यानंतर आता आपली थर्ड स्टेप आहे अवॉर्ड्स. तर यामध्ये मित्रांनो अवॉर्ड्समध्ये तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला जर काही अवॉर्ड्स मिळालेले असतील, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला NSS किंवा स्काउट गाईडचं, NCC, ऑलिम्पियाडमध्ये काही किंवा स्पोर्ट्समध्ये काही अवॉर्ड्स मिळाले असेल तर ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे आणि त्याची या ठिकाणी इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये त्याची इन्फॉर्मेशन लिहायची आणि तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. समजा तुमचं जर
कुठल्याच या ठिकाणी ॲक्टिव्हिटी नसेल तर काहीच करायचं नाही। या ठिकाणी फक्त या ठिकाणी ब्लँक सोडायचं आहे आणि या ठिकाणी फक्त आर यू करंटली रिसिविंग इयर 2025-26 एनी स्कॉलरशिप, म्हणजे तुम्हाला या वर्षासाठी कुठली स्कॉलरशिप घेतलेली आहे का, तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला फोर्थ स्टेप आहे डॉक्युमेंट्स। तर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। तर यामध्ये मित्रांनो आपल्याला ॲप्लिकंट्स फोटो अपलोड करायचा आहे, त्यानंतर फॅमिली इन्कम प्रूफ अपलोड करायचं आहे, त्यानंतर मार्कशीट अपलोड करायचं आहे, त्यानंतर आपल्याला 10वीचं 12वीचं मार्कशीट, त्यानंतर परमनंट ॲड्रेस प्रूफ आपल्याला त्यामध्ये तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट साईज पासपोर्ट तो अपलोड करायचा आहे। त्यानंतर फोटो ID मध्ये पण आपल्याला आधार कार्ड वगैरे असेल तरी चालणार आहे। त्यानंतर प्रूफ ऑफ इनरोलमेंट इन करंट इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला तुमची फी रिसीट किंवा ॲडमिशन लेटर किंवा कॅप लेटर किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। तर मित्रांनो सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करताना PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे, फक्त आपला फोटो जो आहे तो आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे। तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करताना सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये सिलेक्ट फाईल टाईप सिलेक्ट करायचे। समजा या ठिकाणी आपण फॅमिली इन्कम सिलेक्ट केला आहे, फॅमिली इन्कम प्रूफ, तर या ठिकाणी तो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट डॉक्युमेंट्स करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी 10वीचं 12वीचा रिझल्ट, ॲड्रेस प्रूफ, ID प्रूफ आणि करंट इन्स्टिट्यूशन असे डॉक्युमेंट्स अपलोड करून या ठिकाणी अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे, तुम्ही या ठिकाणी ग्रीन बटनावरती क्लिक केल्यानंतर ते डॉक्युमेंट्स अपलोड होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला जो फॉर्म आहे त्या फॉर्मचा प्रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। तर तो व्यवस्थित एकदा फॉर्म बघून घ्यायचा आहे। त्यामध्ये जर काही करेक्शन असतील तर आपण ते सबमिट करण्यापूर्वी करू शकतो, कारण फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचे करेक्शन करता येणार नाही। आणि आपला जर संपूर्ण फॉर्म बरोबर असेल तर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि काही जर चुकलेला असेल तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला जनरलवरती क्लिक करून पुन्हा एकदा आपण ते चेंजेस करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तर आता ही सर्व माहिती माझी बरोबर आहे, त्यामुळे मी तर विद्यार्थी मित्रांनो सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शेवटची आपली स्टेप असणार आहे। तर या ठिकाणी बाय सायनिंग माय नेम इज इन द बॉक्स बिलो, तर हे सर्व व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी इन प्लेस ऑफ युअर सिग्नेचर प्लीज टाईप युअर फुल लिगल नेम ॲज पर आधार कार्डनुसार या ठिकाणी आपलं नाव टाकून घ्यायचं आहे। आणि नाव टाकल्यानंतर या ठिकाणी इन दिस ॲप्लिकेशन हॅज बीन फिल ऑन युअर बिहाफ ऑफ समवन एल्स, तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे। डिड यू हिअर अबाउट द स्कॉलरशिप फ्रॉम रिलायन्स फाउंडेशन स्कॉलर्स, तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टुडंट विल बी एबल टू चेक देअर एक्झाम डेट अँड टाईम इन ॲप्लिकेशन पोर्टल। तर मित्रांनो आपल्याला जी एक्झामची डेट आहे आणि जे टाईम टेबल आहे एक्झामचं ते आपल्याला ॲप्लिकेशन पोर्टलवरती बघून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी सिलेक्ट डेट स्लॉट, तर या ठिकाणी 10/10/2025 आणि 11/10/2025 अशा 2 डेट आहे एक्झामसाठी। तर यामध्ये आपल्याला जी डेट सुटेबल आहे ती डेट या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर प्लीज नोट दॅट बँक अँड पॅन डिटेल्स आर मॅन्डेटरी टू बी कन्सिडर स्कॉलरशिप, काइंडली प्रोसीड फिल बँक अँड पॅन डिटेल्स ऑन द ॲप्लिकेशन डॅशबोर्ड। तर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन डॅशबोर्डवरती बँकेच्या आणि पॅनच्या डिटेल्स टाकायच्या आहे। तर मित्रांनो त्यानंतर आपलं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर आपल्याला डॅशबोर्डला या ठिकाणी ॲप्टिट्यूड टेस्टचा टायमिंग दिसणार आहे, कन्फर्म टेस्ट डेट आणि त्यानंतर आपला टेस्टचा टायमिंग या ठिकाणी दिसणार आहे। तुम्हाला चेंज करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही एकदा चेंज पण करू शकता, एक वेळेस तुम्हाला एक्झाम डेट चेंज करण्याचा चान्स दिलेला असतो। आणि त्यानंतर या ठिकाणी डाउनलोडमध्ये आपला ॲप्लिकेशन फॉर्म आपण डाउनलोड करून ठेवायचा आहे, तो आपल्याला कुठेही हार्ड कॉपी जमा करायची नाही। अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला रिलायन्स फाउंडेशनचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्युरी असेल, काही अडचण असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।